मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्याचा आज 69वा वर्धापन दिन आहे. भारतातलं जनमानस जर शहाणं बनलं, समंजस बनलं, विवेकी बनलं, तरच भारताच्या संविधानानं जे स्वप्न बघितलंय की सर्व जाती धर्माच्या भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारा भारत, तो भारत वास्तवात येण्याची काही शक्यता आहे. आणि म्हणून हे जनमानस शहाणं समंजस बनवण्याचं काम प्रबुद्ध भारत आजवर करत आलेलं आहे आणि आजही ते करत आहे. आज आदरणीय प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रबुद्ध भारत आपली वाटचाल करते. मित्रो, आजची जी प्रस्थापित माध्यमं आहेत ही भांडवली जगातली माध्यमं आहेत. सत्ताधाऱ्यांची तळी उचलण्याचं ते काम करतात आणि त्याच्यामुळे समाजातला जो एक शोषित असा घटक आहे, संधी नाकारला गेलेला जो घटक आहे, त्या घटकाच्या जगण्याला बळ देणाऱ्या बातम्या, त्याला एक विकासाचा रस्ता दाखवणाऱ्या बातम्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर होणारा जो भेदभाव आहे, अन्याय आहे, त्याला वाचा फोडणाऱ्या बातम्या या प्रस्थापित माध्यमांना नको असतात, त्या ते टाळतात. आणि त्याच्यामुळं त्या प्रस्थापित माध्यमांच्या बद्दल आपली एक सततची तक्रार असते. परंतु आपल्या ह्या तक्रारीला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल जेव्हा प्रबुद्ध भारत सारखी पर्यायी माध्यमं टिकतील, वाढतील आणि विस्तारतील. प्रबुद्ध भारत आज छापील आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरूपात ही जबाबदारी पार पाडते. शोषित जाती समुदायाचं एक आपलं स्वतंत्र असं सांस्कृतिक विश्व आहे, जे सांस्कृतिक विश्व न्यायाची भाषा करतं, माणसातल्या माणूसपणाला फुलवण्याची भाषा करतं, माणसातल्या माणूसपणाला सलाम करण्याची भाषा करतं. ते सांस्कृतिक विश्व आज प्रस्थापित माध्यमं, वाहिन्या इथून गायब आहे आणि त्याच्यामुळे एकूण सर्व समाजालाच सांस्कृतिक बकालपण आल्यासारखी स्थिती आहे. अशा काळामध्ये एक सकस असं सांस्कृतिक विश्व निर्माण करणं ही माध्यमांची जबाबदारी आहे. प्रबुद्ध भारत ही त्यापैकी एक जबाबदारी पार पाडते. मला असं वाटतं की आपण प्रबुद्ध भारतचे सभासद बनणं आणि अन्य मार्गानं सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. प्रबुद्ध भारतला 69व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आपण त्याला सहकार्यही करूया असं आवाहन मी तुम्हा सर्वांना करतो. जय भीम.